वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा, एक खूप जुनी म्हणजे जवळपास एक 89 वर्ष जुनी कंपनी आहे. बापरे, म्हणजे खूपच जुनी कंपनी आहे. हो ना. आणि गेली अनेक दशकं ही कंपनी प्रचंड मोठे लोखंडी ट्रान्सफॉर्मर्स बनवतीये. रेल्वेचे महाकाय मोटर्स आणि जड यंत्रसामग्री बनवण्याचं काम ते करत आहेत. म्हणजे त्यांच्या कारखान्यांचा विचार केला तर काय डोळ्यासमोर येतं? प्रचंड उष्णता, तो लोखंडाचा मोठा आवाज आणि सगळीकडे ग्रीसचं साम्राज्य. अगदी बरोबर. टिपिकल हेवी इंजिनिअरिंग. दुसरा काय? हो, पण आता एक सेकंड विचार करा. अचानक एके दिवशी हीच कंपनी ठरवते की ते आता अत्यंत सूक्ष्म, स्वच्छ आणि हायटेक अशा सेमीकंडक्टर चिप्स बनवणार आहेत. हे तर म्हणजे एखादा सायन्स फिक्शन चित्रपटाच्या कथेसारखं वाटतंय. अगदी तेच. पण हे वास्तवात घडते आणि आजच्या आपल्या एका नव्या आणि रंजक सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. आणि हीच ती गोष्ट आहे जी सध्या संपूर्ण बाजारपेठेला अचंबित करत आहे. बरोबर. आणि आज आपण ज्या कंपनीबद्दल बोलत आहोत ती आहे सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स. मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीचे त्यांचे आकडे नुकतेच आले आहेत. हो, आणि आपण येथे फक्त त्यांच्या ताळेबंदावर किंवा कंटाळवाण्या आकड्यांवर चर्चा करणार नाही आहोत. नक्कीच नाही. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. एका जुन्या पारंपरिक हेवी इंजिनिअरिंग कंपनीने आपला मोर्चा थेट सेमीकंडक्टरसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानाकडे का वळवला आहे? आणि या एका निर्णयामुळे त्यांच्या अस्तित्वात कसा मूलभूत बदल होत आहे हे आपण समजून घेणार आहोत. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपण फक्त काय घडलं हे पाहणार नाही, तर ते का महत्वाचं आहे आणि संपूर्ण बाजारपेठेसाठी याचे काय संकेत आहेत हे आपण बघणार आहोत. अगदी बरोबर. कारण ही केवळ एका तिमाहीच्या नफा तोट्याची आकडेवारी नाहीये. ही एका पारंपरिक कंपनीने पूर्णपणे कात टाकून अत्यंत आधुनिक जगात घेतलेल्या भरारीची कथा आहे. खरंय. पण त्यांच्या या भविष्यातील मोठ्या आणि महत्वाकांक्षी योजनांकडे वळण्याआधी त्यांनी त्यांच्या मूळ व्यवसायात आत्ता काय कमाल केली आहे ते पाहूया. हो, कारण मार्च 2026च्या तिमाहीचे त्यांचे आकडे खरंच डोळे विस्पारून टाकणारे आहेत. नक्कीच. जर आपण त्यांच्या सध्याच्या व्यवसायाची स्थिती पाहिली तर मार्च 2026मध्ये कंपनीची विक्री तब्बल 3,442 कोटी रुपयांवर पोचली आहे. बापरे, हा आकडा खूप मोठा आहे. हो, आणि गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ती 2,753 कोटी रुपये होती. म्हणजे यात वार्षिक किंवा ज्याला आपण YOY म्हणतो त्यात 25% वाढ झाली आहे. आणि जर आपण मागच्या म्हणजेच डिसेंबर 2025च्या तिमाहीशी तुलना केली तर QOQ 8% वाढ आहे. बरोबर. वीज आणि औद्योगिक उपकरणांच्या व्यवसायातील भक्कम मागणीमुळे ही वाढ दिसून आली आहे. आता इथे एक गोष्ट मला खूप रंजक वाटते. त्यांची विक्री 25% वाढली हे छानच आहे, पण त्यांचा निव्वळ नफा बघितला का? हो, तो थेट 363 कोटी रुपयांवर गेलाय. हो ना. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 34% वाढ. आणि तिमाहीच्या तुलनेत बघितलं तर 28% वाढ आहे. अगदी बरोबर. म्हणजे बघा, विक्री वाढली 25%, पण नफा वाढला चक्क 34%. हे समजून घेण्यासाठी समजा एका व्यक्तीचं बेकरीचं दुकान आहे. बरं. आणि त्या व्यक्तीने गेल्या वर्षीपेक्षा 25% जास्त केक विकले, पण त्या बेकरीचा नफा मात्र चक्क 34% वाढला. असं कसं होईल? तेच. हे कसं शक्य आहे? याचा अर्थ फक्त केक जास्त विकले गेले असे नाही, तर त्यामागे काहीतरी वेगळं गणित आहे. म्हणजे त्यांनी केक बनवण्याचा खर्च कमी केला असावा किंवा त्यांचं काम अधिक अचूक झालं असावं. अगदी बरोबर. आणि हे गणित समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण यालाच आर्थिक भाषेत ऑपरेटिंग लिव्हरेज आणि ऑपरेशनल एफिशियन्सी असं म्हणतात. जेव्हा एखाद्या कंपनीची विक्री वाढते बरोबर, तेव्हा त्यांच्या नफ्यात त्यापेक्षाही जास्त वेगाने वाढ होते. यामागे काही विशिष्ट यंत्रणा काम करत असते. पहिलं कारण म्हणजे त्यांचा फिक्स्ड कॉस्ट किंवा ज्याला आपण निश्चित खर्च म्हणतो. म्हणजे कारखान्याचं भाडं किंवा कर्मचाऱ्यांचे पगार. अगदी तेच. कारखान्याचं भाडं, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचे पगार हे खर्च विक्री वाढली तरी फारसे वाढत नाहीत.
त्यामुळे जेव्हा तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन करता तेव्हा प्रत्येक नवीन वस्तू बनवण्याचा खर्च कमी येतो. अच्छा, म्हणजे मार्जिन वाढता. दुसरं कारण म्हणजे प्रॉडक्ट मिक्स. सीजी पॉवरने कदाचित अशी उपकरणे जास्त विकली असतील ज्यावर त्यांना जास्त नफ्याचं मार्जिन मिळतं. हे लॉजिकल आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांचा एबिडा म्हणजेच व्याज, कर आणि घसारा वजा करण्यापूर्वीचा नफा तो चक्क 466 कोटींवर पोचलाय. बापरे. हो, ज्यामध्ये 35% घसघशीत वाढ झालीय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ते फक्त जास्त माल बनवत नाहीयेत, तर ते आपला कारखाना आणि कच्चा माल अधिक हुशारीने वापरत आहेत. अगदी बरोबर. आणि याचा थेट फायदा त्यांच्या खिशात जाणवतोय. त्यांची प्रतिशेअर कमाई म्हणजे EPS सुद्धा 2.32 रुपये झालीय, जी गेल्या वर्षी फक्त 1.78 रुपये होती. हो, आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही वाढ एकाच वेळी वार्षिक आणि तिमाही पातळीवर दिसणं हे कोणत्याही कंपनीसाठी अत्यंत सकारात्मक चिन्ह मानलं जातं. याचा अर्थ कंपनीची अंमलबजावणी किंवा एक्झिक्युशन खूप मजबूत आहे आणि हा फक्त एखाद्या विशिष्ट हंगामाचा किंवा सीझनचा परिणाम नाहीये. हे सर्व आकडे खूप आश्वासक आहेत. पण आणि इथेच खरा रंजक भाग सुरू होतो. आजचे नफ्याचे आकडे खूप उत्तम आहेत, हे मान्य. पण शेअर बाजार नेहमी भविष्याकडे पाहत असतो. हो, बाजार नेहमी पुढचा विचार करतो. आजच्या नफ्यापेक्षा उद्या किती काम मिळणार आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि तिथेच आपल्याला त्यांच्या ऑर्डर बुककडे बघावं लागेल. नक्कीच. जेव्हा मी त्यांचे नवीन ऑर्डर्सचे आकडे पाहिले तेव्हा मला क्षणभर वाटलं की मी काहीतरी चुकीचं वाचतोय. का बरं? कारण नवीन ऑर्डर्स मिळण्याचं प्रमाण 39% वाढलं आहे आणि त्यांची एकूण ऑर्डर बुक तब्बल 17,107 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. होय, गेल्या वर्षाच्या तुलनेत ही 61% वाढ आहे. हा आकडा वाढवी आहे, 17,000 कोटी. पण मला सांगा, हे लोक नक्की काय बनवत आहेत ज्याची बाजारात एवढी मोठी मागणी आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जर आपण ह्याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला दिसेल की सध्या भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक मोठी क्रांती घडत आहे. सीजी पॉवरचा पॉवर सिस्टम्स आणि इंडस्ट्रीयल व्यवसाय अत्यंत तेजीत आहे. यामागे सगळ्यात मोठं कारण आहे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन क्षेत्रातील वाढती मागणी, ज्याला आपण T&D म्हणतो. म्हणजे जी वीज तयार होते ती घरांपर्यंत किंवा कारखान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारे महाकाय ट्रान्सफॉर्मर्स आणि उच्च दाबाची उपकरणं. अगदी तेच. आजकाल शहरांचा विस्तार होत आहे, नवीन औद्योगिक वसाहती उभ्या राहत आहेत. बरोबर आहे. या सगळ्यांना वीज पुरवण्यासाठी जुने ट्रान्सफॉर्मर्स बदलले जात आहेत आणि नवीन मोठे ग्रिड्स उभे राहत आहेत. शिवाय भारतीय रेल्वेचं वेगाने होत असलेलं विद्युतीकरण हे एक खूप मोठं कारण आहे. म्हणजे डिझेल इंजिनकडून इलेक्ट्रिक इंजिनकडे होणारा हा प्रवास. हो, तो प्रवास अशा कंपन्यांसाठी ऑर्डर्सची मोठी संधी आहे. आणि या सगळ्या पारंपरिक कारणांसोबतच एक नवीन आणि आधुनिक कारणही जोडलं गेलं असावं, डेटा सेंटर्स. बरोबर? अगदी अचूक ओळखसत. आजकाल आपण सगळेच क्लाउड स्टोरेज वापरतो, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI वापरतो आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर सिनेमे बघतो. हो ना, तो डेटा तर प्रचंड असतो. आणि ह्या सगळ्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड मोठे डेटा सेंटर्स उभे राहत आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका मोठ्या डेटा सेंटरला चालवण्यासाठी लागणारी वीज एखाद्या छोट्या शहराएवढी असू शकते. बापरे, एका छोट्या शहराएवढी वीज? हो, आणि ह्या सेंटर्सना 24 तास कोणत्याही व्यत्ययाविना अत्यंत उच्च दर्जाची वीज लागते. 1 सेकंडही वीज जाऊन चालत नाही. त्यासाठी लागणारी अत्यंत खात्रीशीर उपकरणे आणि बॅकअप सिस्टम्स सीजी पॉवर पुरवते. भारतात मॅन्युफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी जो सरकारी कॅपेक्स पुश मिळत आहे त्याचा हा थेट परिणाम आहे. म्हणजे सरकार आणि खाजगी कंपन्या जो पैसा पायाभूत सुविधांवर खर्च करत आहेत, तो पैसा थेट सीजी पॉवरच्या उपकरणांच्या मागणीत बदलत आहे. अगदी बरोबर. 17,107 कोटींची ही ऑर्डर बुक गुंतवणूकदारांसाठी खूप दिलासादायक आहे. कारण येत्या काही वर्षांसाठी कंपनीकडे भरपूर काम आहे आणि सातत्याने महसूल येणार आहे, हे यातून स्पष्ट होतं. हो, यालाच आपण रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी म्हणतो. पण इथेच या कथेत एक अत्यंत अनपेक्षित वळण येतं. आतापर्यंत आपण जे पाहिलं त्यानुसार ही कंपनी आपल्या जुन्या, ओळखीच्या आणि अत्यंत यशस्वी अशा हेवी इंजिनिअरिंगच्या खेळपट्टीवर चौकार षटकार मारत होती. मग अचानक ही कंपनी सेमीकंडक्टर या अत्यंत प्रगत, गुंतागुंतीच्या आणि पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात उडी का मारत आहे?
हाच या संपूर्ण विश्लेषणातील सर्वात महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय आहे. व्यवस्थापनाने गुजरातमध्ये OSCT म्हणजे ओसॅट प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. बरोबर. ही त्यांच्यासाठी भविष्यातील अत्यंत मोठी आणि दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक आहेत. आपण थोडं थांबूया आणि हे OSAT नक्की काय प्रकरण आहे ते समजून घेऊया. कारण जेव्हा आपण सेमीकंडक्टर म्हणतो तेव्हा लोकांना वाटतं की हे लोक आता थेट मायक्रोचिप बनवणार आहेत. हो, असा गैरसमज खूप जणांचा होतो. पण OSAT म्हणजे सिलिकॉन वेफरवर चिप्स बनवणे नव्हे, तर तयार चिप्सची असेंब्ली आणि टेस्टिंग करणे, हे बरोबर आहे का? हे अगदी अचूक आहे. प्रत्यक्ष फॅब्रिकेशन किंवा सिलिकॉनवर चिप कोरण्याचं काम अत्यंत गुंतागुंतीचं आणि अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक असणारं असतं. तिथे जागतिक स्तरावर मोजक्याच कंपन्या आहेत. हां. पण एकदा का त्या सिलिकॉन चिप्स बनून आल्या की त्या अत्यंत नाजूक असतात. त्या थेट मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये बसवता येत नाहीत. अच्छा, म्हणजे त्यांच्यावर आणखी प्रक्रिया करावी लागते. हो ना. त्या चिप्सना एका विशिष्ट आवरणात किंवा पॅकेजमध्ये सुरक्षित ठेवावं लागतं. त्यांच्यात अत्यंत सूक्ष्म वायर्स जोडाव्या लागतात, जेणेकरून त्या मदरबोर्डशी संवाद साधू शकतील. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या चिप्स योग्य तापमानात आणि वेगात काम करत आहेत की नाही याची अत्यंत कडक चाचणी करावी लागते. हे सर्व काम आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट म्हणजे OSET मध्ये होतं. हे ऐकायला खूप रंजक वाटतंय. म्हणजे मला हे असं वाटतंय की समजा एखाद्याकडे एक जुनी, अत्यंत मजबूत आणि भरोश्याची डिझेल इंजिन असलेली मालगाडी आहे. बरं ती अत्यंत वेगाने आणि सुरक्षितपणे धावते, भरपूर पैसेही कमवून देते. बरं आणि अचानक त्या मालगाडीच्या मालकाने ठरवलं की आपण या डिझेल इंजिनला एक जेट थ्रस्टर लावूया. क्या बात आहे. हे रूपक खूप चपखल आहे. हो ना. म्हणजे हे ऐकायला अत्यंत रोमांचक आहे. जर ते यशस्वी झालं तर ती गाडी थेट आकाशात झेप घेईल. ती भविष्यातील गाडी बनेल. पण त्याचवेळी हे खूप महागडं आहे आणि थोडं वेगळं, आणि त्यात मोठा धोकाही आहे. पण त्यांनी हा जेट थ्रस्टर लावण्याचा निर्णय का घेतला असावा? कारण त्यांना माहीत आहे की भविष्यात केवळ तांबे आणि लोखंडाच्या उपकरणांवर अवलंबून राहता येणार नाही. आज आपण मगाशी ज्या EV, डेटा सेंटर्स आणि स्मार्ट ग्रिड्सबद्दल बोललो, त्या सर्वांच्या मुळाशी काय आहे? मायक्रोचिप्स. अगदी बरोबर. जर तुम्हाला भविष्यातील पॉवर कंपनी व्हायचं असेल तर तुम्हाला या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार व्हावंच लागेल. जर हा OSAT प्रकल्प यशस्वी झाला तर तो कंपनीच्या वाढीचं मुख्य आणि अत्यंत वेगवान इंजिन बनेल. हे सगळं पटतंय. पण माझ्या मनात एक खूप मोठी शंका आहे. कोणती? बघा, लोखंडाचे मोठे ट्रान्सफॉर्मर्स बनवणे, त्याला वेल्डिंग करणे, हे काम खूप वेगळं आहे. आणि एका अत्यंत स्वच्छ, धूळविरहित क्लीन रूममध्ये बसून मायक्रोचिप्स हाताळणे आणि त्याचं टेस्टिंग करणे ही पूर्णपणे वेगळी DNA असलेली गोष्ट आहे. खरंय. एका जुन्या हेवी इंजिनिअरिंग कंपनीकडे हे तंत्रज्ञान एका रात्रीत कुठून येणार? ते हे कसं साध्य करणार आहेत? हा एक अतिशय रास्त आणि कळीचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच ही एक अत्यंत आव्हानात्मक गोष्ट आहे. कोणतीही पारंपरिक कंपनी एका रात्रीत तंत्रज्ञान कंपनी बनू शकत नाही. बरोबर. यासाठी त्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान भागीदारांची किंवा टेक पार्टनर्सची गरज लागेल. त्यांना तज्ज्ञ इंजिनियर्स आणावे लागतील. परदेशी कंपन्यांसोबत करार करावे लागतील. व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे की त्यांचा सध्याचा भर क्षमता वाढवण्यावर आहे आणि हा एक लाँग टर्म प्रकल्प आहे. पण तुम्ही म्हणता तसं ही अंमलबजावणी अजिबात सोपी नाहीये. आणि इथेच आपण त्या वास्तवाच्या भानाकडे, म्हणजे त्या धोक्यांच्या भागाकडे येतो. कारण जेट थ्रस्टर लावणं भारी वाटतं, पण डिझेल इंजिनला जेट थ्रस्टर जोडताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. हो ना, धोके तर आहेतच. एवढंच नाही, तर त्या जेट थ्रस्टरला इतकं इंधन लागतं की ते मूळ इंजिनमधील इंधनही संपवू शकतं. या अहवालात हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की सेमीकंडक्टर विस्तारासाठी लागणाऱ्या प्रचंड गुंतवणुकीमुळे कंपनीच्या सध्याच्या नफ्याच्या मार्जिनवर थोडा दबाव येत आहे. हो, हा काही छोटासा कारखाना सुरू करण्याचा विषय नाहीये. या प्रकल्पाला शेकडो किंवा हजारो कोटींची गुंतवणूक लागू शकते. बापरे. आणि हा पैसा कुठून येणार? तो पैसा त्यांच्या मूळ व्यवसायातून जो नफा येत आहे त्यातूनच वळवला जाणार. यामुळे अल्पावधीत त्यांच्या नफ्याचं मार्जिन कमी झालेलं दिसू शकतं, ज्याला आपण कॅपेक्स बर्डन म्हणतो. पण या गुंतवणुकीपेक्षाही मला एका दुसऱ्याच गोष्टीची जास्त काळजी वाटतेय. काय? या कंपनीच्या शेअरचं मूल्यांकन किंवा व्हॅल्युएशन. त्यांचा PE रेशो 110च्या जवळपास पोहोचलाय. 110चा PE. हो, हे खूपच महागडं व्हॅल्युएशन आहे.
याचा अर्थ गुंतवणूकदार या कंपनीच्या आजच्या ₹1 नफ्यासाठी 110 रुपये द्यायला तयार आहेत. म्हणजे गुंतवणूकदारांनी आधीच या कंपनीकडून परफेक्शनची अपेक्षा ठेवली आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा मूल्यांकन इतकं उच्च असतं तेव्हा बाजाराला कंपनीकडून कोणतीही चूक मान्य नसते. ते 100% अचूकतेची अपेक्षा करतात. आता फक्त जुने ट्रान्सफॉर्मर्स न बनवता सेमीकंडक्टर्स आणि तंत्रज्ञानाच्या जगात प्रवेश करत आहे, तर मग त्यांना एखाद्या टेक कंपनीसारखंच व्हॅल्युएशन मिळायला नको का? तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा पीई नेहमीच पारंपरिक औद्योगिक कंपन्यांपेक्षा खूप जास्त असतो. तुमचा मुद्दा बरोबर आहे. तर मग गुंतवणूकदार फक्त त्यांच्या भविष्यातील टेक कंपनीच्या रूपाची किंमत आज मोजत आहेत असं आपण म्हणू शकत नाही का? जर शेअरची किंमत आधीच एवढी जास्त असेल तर ते भविष्याचीच किंमत देत आहेत ना? एक अतिशय रंजक आणि वादाचा मुद्दा आहे. तुमचा युक्तिवाद काही अंशी बरोबर आहे की बाजार भविष्यातील क्षमतेवर पैज लावत आहे. पण वास्तव हे आहे की आज त्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत हा सेमीकंडक्टर नाहीये. बरोबर, आज तर नाहीये. आज त्यांचा तो जुना पॉवर आणि इंडस्ट्रियल व्यवसाय पैसे कमावून देतोय. तो OSET प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालून त्यातून मोठा नफा यायला अजून काही वर्ष लागतील. तोपर्यंत हा 110चा पीई टिकून ठेवण्यासाठी त्यांच्या जुन्या व्यवसायाला सातत्याने उत्तम कामगिरी करावीच लागेल. म्हणजे त्यांचा मूळ व्यवसाय हा त्या जेट थ्रस्टरला इंधन पुरवणारा एकमेव आधार आहे. अगदी बरोबर. उत्कृष्ट नफा आणि प्रचंड ऑर्डर्समुळे अल्पावधीत शेअरमध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकते, पण दीर्घकाळात गुंतवणूकदारांना या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. आणि समजा उद्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला, सरकारच्या पायाभूत सुविधांवरील खर्चात कपात झाली किंवा वीज क्षेत्राची वाढ थांबली, तर त्यांच्या त्या 17,000 कोटींच्या ऑर्डरबुकचा वेगही कमी होईल. आणि जर मूळ व्यवसायातील रोकड कमी झाली आणि त्याचवेळी सेमीकंडक्टर प्रकल्पात काही तांत्रिक अडचणी आल्या, तर शेअर बाजार हा 110च्या पीई वरून त्यांना खूप वेगाने खाली खेचू शकतो. उच्च मूल्यांकनाचा हाच सर्वात मोठा धोका असतो. ते यशाची जेवढी मोठी किंमत देतात तेवढीच मोठी शिक्षा चुकीलाही देतात. म्हणजे ही सगळी परिस्थिती एका दोरीवर चालणाऱ्या कसरतीसारखी आहे. एकीकडे उत्कृष्ट महसूल वाढ, नफ्यातील भरघोस वाढ आणि भक्कम अशी 17,000 कोटींची ऑर्डर बुक आहे, ज्यामुळे या निकालांना स्ट्रॉंग रेटिंग सिद्ध होतं. पण दुसरीकडे प्रचंड मोठं मूल्यांकन आणि सेमीकंडक्टर सारख्या पूर्णपणे अनोळखी आणि खर्चिक क्षेत्रात प्रवेश करण्याचं धाडस आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण या सर्व गोष्टींचा सविस्तर अभ्यास करतो. ही चर्चा ऐकणाऱ्यांसाठी का महत्वाची आहे? कारण यातून आपल्याला शिकायला मिळतं की जेव्हा आपण एखाद्या व्यवसायाकडे बघतो तेव्हा फक्त विक्री किती झाली या पृष्ठभागावरच्या आकड्यांवर विसंबून राहता कामा नये. ऑपरेटिंग लिव्हरेजमुळे नफ्याचं मार्जिन कसं सुधारतं, भविष्यातील महसुलाची दिशा दाखवणारी ऑर्डर बुक कशी वाचायची हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या कंपनीचा शेअर जर खूप महाग असेल तर त्यातील धोके कसे ओळखावे हे यातून स्पष्ट होतं. अगदी खरंय. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेतून निर्माण झालेला एक अत्यंत महत्त्वाचा विचार आपण इथे मांडूया. आतापर्यंत आपण एक स्पष्ट रेषा ओढली होती. पारंपरिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या म्हणजे ज्या सिमेंट, लोखंड आणि तांबे वापरून धरणे, ट्रान्सफॉर्मर्स किंवा रेल्वे बनवतात. आणि तंत्रज्ञान किंवा टेक कंपन्या म्हणजे ज्या कोड लिहितात, मायक्रोचिप्स बनवतात आणि सॉफ्टवेअर तयार करतात. ही दोन पूर्णपणे वेगळी जगं होती. पण CG पॉवरच्या या नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे आता एक प्रश्न उभा राहतो. जर ट्रान्सफॉर्मर आणि रेल्वेचे पार्ट बनवणारी एखादी पारंपरिक कंपनी अचानक मायक्रोचिप्स आणि सेमीकंडक्टर पॅकेजिंगमध्ये अब्जावधींची गुंतवणूक करत असेल, तर भविष्यातील अर्थव्यवस्थेत पारंपरिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेक्नॉलॉजी यातील सीमारेषा पुसट होत आहेत का? हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. थ्रस्टर्स लावावे लागणार आहेत. नक्कीच. यावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत. तोपर्यंत विचार करत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.